कोल्हापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व धर्मीय कमिटी आणि गोकुळ दूध संघाकडून आयोजित करण्यात येऊन गोकुळ दुधाचे वाटप करण्यात आले। यावेळी कमिटीचे संयोजक अमोल कुरणे, अध्यक्ष कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। याबाबतचा रिपोर्ट आमचे कोल्हापूर प्रतिनिधी पंडित चौगुले यांनी दिला आहे। नागपूर हिवरीनगर येथील शांतीनाथ अपार्टमेंट जवळील सार्वजनिक जागेत नंदकिशोर शर्मा हे पावभाजीचा ठेला लावत होते। सदरची कॅफे हाऊस चालकाने जागा ताब्यात घेऊन त्यावर अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून कब्जा केला असून कॅफे हाऊस मालकाच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी नंदकिशोर शर्मा यांचा पावभाजीचा ठेला हटवला आणि त्याच्याविरुद्ध नंदनवन ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवाना केली। सार्वजनिक जागेवरून फेरीवाल्यांना हकलणे आणि कॅफे हाऊसवाल्यांची पाठराखण करणे या घटनेमुळे संतप्त होऊन नागपूर हॉकर्स युनियनने लकडगंज झोनचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात धडक देत संताप व्यक्त केला आहे। नंदकिशोर शर्मा मागील 27 वर्षापासून शांतीनाथ अपार्टमेंट मॉल समोर पूनम पावभाजीचा ठेला लावून आपल्या कुटुंबियाचे पालनपोषण करत आहेत। त्या जागेवर ते ठेला लावायचे, त्या जागेवर कब्जा करून कॅफे मालकाने जागा हडपली। याविषयी नागपूर येथून आमची प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांचा हा रिपोर्ट। सबके पास है ना, तो उसके ऊपर भी कार्रवाई कर रही है। क्यों? आप ही लोग बताइए आप क्या कर रहे हैं? हमको तो हमारा हो ना क्या करना है इसको हमें बताइए। बुलाओ उनको, बुलाओ। जनवरी से एप्लीकेशन दे रहे हैं, जनवरी से 30 जनवरी से एप्लीकेशन दे रहे हो। 17 फरवरी को दिया, 30 जनवरी के बाद फिर 13 मार्च को भी दिए। तो क्या है, आश्वासन पे आश्वासन ही दे रहे। ऐसा थोड़ी ना होता है, अगली तारीख को हो जाएगा, इसके बाद हो जाएगा, इसके बाद हो जाएगा, हो रहा कुछ भी नहीं है। अच्छा, दूसरी बात क्या है, कोई ठेले वाला हो रहा है ना तो उससे पैसे की डिमांड कर रहे हैं लोग। ये घरडे वराडे ये पैसे की डिमांड कर रहे हैं, इनको पैसा होना। इन्होंने भ्रष्टाचार फैला के रखा है। अरे हमारे पास स्मार्ट कार्ड की रिसीट पावती है, तो स्मार्ट कार्ड 2016 से क्यों नहीं दे रहे ये लोग? आपने रिसीट दे दिए मैडम, दे दिए ना, 228 हमने भर दिए ना, उस पर लिखा है ना स्मार्ट कार्ड की रिसीट पावती, तो फिर उसके ऊपर कार्रवाई क्यों हो रही है? गलती तो डिपार्टमेंट की है ना। डिपार्टमेंट स्मार्ट कार्ड क्यों नहीं दे रही है इनको? बात को समझ लो। 772 देके 1000 रुपये वन टाइम का है, तो वो देना चाहिए ना इन्होंने, अधिकारियों ने। और उनके ठेले उठा के ला रहे हैं, उनको ठेले तोड़ रहे हैं, और उसके बाद में घराडे और वराडे बाहर की बाहर ठेले वालों से सेटिंग कर रहे हैं। ये प्रूफ है मेरे पास। क्या है, 2000, 3000, 4000 ये डिमांड कर रहे हैं। पहले 2-2 महीने तक ठेले पड़े लोगों के खराब हो रहे हैं। क्या बाकी व्यापारियों का अतिक्रमण नहीं दिखता? क्या है, व्यापारियों ने जगह कब्जा कर करके बैठे, उनका अतिक्रमण नहीं दिख रहा। ठेले वालों ने मनपा को पैसा भरा ना स्मार्ट कार्ड लेने के लिए। शांति से रोजी रोटी कमा के खा सकता है कि नहीं खा सकता है वो? हाँ, फिर व्यापारियों को संरक्षण क्यों दे रहे? व्यापारियों के कई उदाहरण बता दिया मैंने साहब को। 2 महीने से उदाहरण दे रहा हूँ कि वो व्यापारियों का देखो, शांतिनाथ अपार्टमेंट के नीचे वहाँ पे भी है, वो क्यों नहीं तोड़े इन्होंने? जब आप बोलते हैं अगली तारीख पे हो जाएगा, अगली तारीख पे हो जाएगा, अरे कौन सी तारीख, कितने दिन में, दिन बताओ ना हमको। अच्छा, घराडे वराडे को ठेले वालों से पैसा लेने की क्या जरूरत है? ऊपर है ना, नहीं, मगर इनके हाथ में कैश है ना। नहीं है, लेकिन पहले एरिया तो इनके अंदर में आता है ना। नहीं ये अपन जनवरी से दे रहे हैं ना इनको। जनवरी कितना टाइम हो गया देखिए ना, अभी मार्च चले गया मार्च। अब देखो, आज उनको खबर लग गई, आज आए नहीं, फोन नहीं उठा रहे। 2 चार्जेस उधर पहले जाते, कभी इधर भी जल्दी आ जाते, लेकिन उधर का चार्ज देखना है। अरे आप फोन लगाओ और आप बुलाओ।
पंजीकृत किया तो उनको कोई जानकारी नहीं। जिसको भी बुलाना आप उसको अधिकारी को बुलाओ, यहाँ पे बुलाओ उस अधिकारी को। 3 बार आके 3 बार वापिस के छुट्टी डालता और निकल जाता है। बीच में भी वो बोले हाँ, ठेले वाले से 3,000 रुपए 2,000 रुपए लेते। हाँ, किस बात के लेते पैसे? अच्छा, एंटी करप्शन ब्यूरो को रिपोर्ट की गई है इसकी। और पूरे व्यापारियों ने 30 फुट रोड पे डाल के रखे, इसके आंख में अंधी हो गई क्या? वो दिखता नहीं क्या अधिकारी को? गरीब आदमी को थता नहीं क्या? गरीब आदमी को परेशान कर। बुलाओ अधिकारी को, अभी बुलाओ। यहाँ बुलाओ, नहीं तो वहाँ से सिविल से बुलाओ, एडिशनल कमीशन को बुलाओ, हम उनसे बात करेंगे। एडिशनल सीपी को बुलाओ, लगाओ कौन है अधिकारी, उसकी जगह कोई होगा, स्कूल की जगह कौन है अभी? अरे वो भ्रष्टाचारी है, उसको बुलाओ। वो भ्रष्टाचारी विजय धूल भ्रष्ट में दिया गया हमें, इसका क्या करना हम लोगों ने, कार्रवाई की जाती है, फिर इसलिए दिया गया है। ये सिर्फ देखने के लिए पेपर दिया गया है क्या हमें? अगर ये देखने के लिए दिया गया होगा तो बता दीजिए, देखने के लिए तो दिया गया नहीं है, बाकायदा लिखा हुआ है इसमें। फिर भी हटाओ करते, ये राजपत्र है, इसमें नागपुर शहर के 108 हॉकर जोन है, लेकिन किसी हॉकर जोन में अभी तक किसी भी हॉकर्स को बैठाया नहीं गया है। तो पूरा लीजिए आप, ठीक है। इसमें होलसेल मार्केट, ब्लॉक मार्केट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमारी यांनी न्यूज मराठी 24/7 ला दिलेल्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांचा हा रिपोर्ट। तरीही नेशन बिल्डिंग आणि सोसायटल बिल्डिंग होऊ शकते। समाजाचे जर उत्थान करायचे आहे, प्रोग्रेस करायचे आहे, तर यूथवर खूप जास्त फोकस करायला लागेल। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा नांदेड पोलीसच्या वतीने 2 पॉझिटिव्ह सकारात्मक एंगेजमेंटसाठी 2 उपक्रम केलेला आहे आणि मला वाटतं त्यांची जे एक आदर्श आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यामध्ये जे सुरुवातीच्या 2 आहेत, शिका आणि संघटित राहा। शिकायसाठी लर्निंग आणि एज्युकेशन या मला वाटतं की सर्वात इम्पॉर्टंट आहे। त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस यूथला आणि जे नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना करायला लागेल, तेच माझी पण फोकस करते। यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिंता यांच्याशी आमचे उमरखेड प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांच्याशी बोलताना पोलीस अधीक्षक यांनी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा देऊन सगळ्यांनी शांततेने आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता सण साजरा करण्याचे आवाहन केले। सर्वांना नमस्कार, मी कुमार चिंता, यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक। उद्या 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की कुठले पण आक्षेपार्ह पोस्ट हो, व्हिडिओ ऑडिओ और काही फोटो व्हायरल झाले तरी तात्काळ पोलिसांना करावा आणि पोलीस नक्की तात्काळ कारवाई करणार आहे। माझ्या सर्वांना विनंती आहे की कोणी पण कायदा तुमच्या हातात घ्यायचे नाही आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आता ऊन पण जास्त झालेलं आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्व मुला मुली आणि महिला वयोवृद्ध पण या जयंतीच्या निमित्ताने पार्टिसिपेट करतात, त्यांच्यावर तुम्ही स्पेशल काळजी घ्या। आणि आपल्याला पोलिसांना पण हे बंदोबस्त खूप चॅलेंज आहे, कारण आम्ही आज रात्री 12 वाजेपासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आपण आपला पोलीस बंदोबस्त लावणार आहे, त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही पोलिसांना मदत करा। यवतमाळ येथे सुरू असलेल्या समता पर्व या कार्यक्रमात 5वे समता विचार वेदशास्त्र संपन्न झाले असून यामध्ये आयडॉल अंतिम फेरीने समारोप करण्यात आला। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले संजय आवटे, दैनिक लोकमतच्या आवृत्तीचे प्रमुख पाहुणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार 2025 समता पर्व आयोजन समितीच्या वतीने देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाकरिता खासदार संजय देशमुख यांची उपस्थिती विशेष अतिथी म्हणून होती। 2 मिनिटांमध्ये आपल्याला शुभेच्छा देतील की एखादी मुलगी आपल्याकडे पाहिजे। आवटे साहेब पण कोणी माझ्याकडे बघत नव्हतं। आम्ही बघितलं काका, आम्ही बघितलं काका।
कधी कधी असं वाटायचं की एखाद्या मुलीने आपलं नोटबुक मागितलं पाहिजे, कोणी मागत नव्हतं. मग मी घरी 2-3 वेळा गेलो, आरशासमोर बघितलं, म्हटलं ये अपनी बस की बात नाही आहे. पण आवटे साहेब, आपण आज बोलल्यानंतर आता तो विषय कंप्लीट करतो मी. पण मी काही आत्महत्या नाही केली आणि दाढी वाढून केस वाढून हिमालयाच्या पायथ्याशी गेलो नाही. अगर तू ना मिली तो मैं जोगी बन जाऊंगा, अगरबत्ती लगाऊंगा, असं काही केलं नाही. पण आवटे साहेब, जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा अनेक नवतारुणाने भरलेल्या लावण्याच्या किशोरगंगा समोर यायच्या आणि एक्सक्यूज मी सर, तुमचा मला फोन नंबर द्याल का, तुमचा फोन नंबर द्याल का. म्हटलं बाई, जेव्हा भजन गायचं होतं तेव्हा कोणी गाव दिलं नाही. आता म्हटलं भैरवीच्या टायमाला उभाली कशाला गाते तू. पण आवटे साहेब, एक सुंदर सुंदर स्वप्न मी बघितलं होतं की एक दिवस आपल्याला हेमा मालिनीला भेटायचा, ती दिसली पाहिजे. याच्यासाठी की अरे तिकडे पाय रक्तबंबाळ झालेले आहे आणि तरी स्वतःच्या जिवलग प्रियकरासाठी ती नाचत आहे. त्याच्यामुळे ती मला भेटावीसं वाटत होतं. पण हे लाथाकायचे लक्षण होते, पाय चांगले नव्हते ते. पण स्वप्न माझं प्रामाणिक होतं. आणि ज्यावेळेस मी एकदा मुंबईच्या VIP लॉनवर बसलो तेव्हा हळूच हेमा मालिनी तिथे आल्या. अरे यार, म्हटलं तिथं आपलं स्वप्न होतं. आपण जे सांगितलं आहे ना की आम्ही सगळे आशावादी आहात. तुम्ही आशावादी आहात की निराशावादी आहात? तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात की नाही? आणि म्हणून आवटे साहेब, तुमच्या सगळ्या अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत इन्स्पायरिंग या भाषणामुळे मी सगळे प्रेरित झालो. आणि म्हणून मलाही कधी कधी वाटतं की अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहे, अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहेत. मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही. अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहेत, मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही. अजूनही मला वसंताची चावल लागलेली आहे, मी थोड्याशा पानझडीने उदास होत नाही. 10 बाय 10च्या खोलीमध्ये जगणारा बाबासाहेबांसारखा एक माणूस जगाचा हिरो बनू शकतो. आणि आपण सांगितल्यानंतर एक सर्वसामान्य माणूस इथला पेटला पाहिजे, तो प्रज्वलित झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने दिल्ली आहे जान भी देंगे आहे वतन तेरे लिए ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या यवतमाळकरांनी ठरवलेलं आहे, लाख काही झालं तरी चालेल, पण देश हा अडचणीतून चाललेला आहे. आवटे साहेब, 1983 साली अमेरिकेने संपूर्ण समाजव्यवस्थेचा अभ्यास केला, तिथल्या एक्सलन्सचा त्यांनी शोध घेतला, शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे ती त्यांनी शोधाचा प्रयत्न केला. तेव्हा त्या आयोगाने इंग्रजी आहे, मराठी आहे, भूगोल आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, हे सगळे विषय शोधले. साहेब, मला ना लिहिता वाचता येत नव्हतं. आणि त्या अहवालात तर नाव असं होतं की द नेशन ॲट रिस्क, राष्ट्र धोक्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दर्जाहीन शिक्षण देणं हे परकीय शत्रूने आपल्या देशावर अणुबॉम्बच्या हल्ल्यापेक्षा देखील भयानक आहे. आणि म्हणून शिक्षण मंत्री होण्याचे प्रयत्न असे केले, यासाठी केले की माझा शहरात गेलेला, ग्रामीण भागात गेलेला मुलगा त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, तो माणूस बनला पाहिजे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले की या देशाला माणूस घडवणारं शिक्षण हवं आहे, या देशाला माणूस घडवणारा धर्म हवा आहे, या देशाला माणूस घडवणारे सिद्धांत हवे आहे की ज्या संजय आवटेने तुम्हाला सांगितले. नेतृत्व आम्हाला पुढे चालायचं. तर ते त्यांचं मुख्य भाषण झाल्याच्यानंतर त्यांचा तो प्रभाव कायम राहणार. आणि एक निर्भीडपणे, बाणेदारपणे बोलतो माणूस. पत्रकार खरं तर असेच सगळे पत्रकार जर आज बोलायला लागले तर या काही महिन्यामध्ये सुद्धा लोकशाहीमध्ये सुंदर असं, योग्य असं सकारात्मक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा कोणतं पत्रकाचं नाव काय, पत्रकार पेपरचं नाव काय, लोकसूत्र आहे की नाही. तर लोकसूत्रासाठी एक माणूस हा दिल द्या म्हणून काय बाणेदारपणे लिहितो, कोणाची तमा बाळगत नाही. खरं तर ठाकरे साहेबांचा तो पेपर आहे, ठाकरे साहेबांना झोडपल्याशिवाय राहत नाही, हे चांगली गोष्ट आहे ना. हा बाणेदारपणा पत्रकारांच्या मध्ये पाहिजे. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी म्हणतात की आउटसाइड इंटरफिअरन्स विथ द एक्सप्रेशन ऑफ व्ह्यूज, outside interference with the expression of views is bad enough, but to suppress the news is dangerous. अख्ख्या जगामध्ये घडणाऱ्या घटना दाबून ठेवता, तुम्ही लोकशाहीची खून करता, मर्डर करता, ही बाब बरोबर नव्हे.
आणि मग आजच्या प्रसंगी पत्रकार आहे, माझी समाज व्यवस्था आहे, माझी प्रशासकीय अधिकारी आहे, हे सगळे हातात हात घेऊन जर काम करतील आणि ते संपूर्ण गुणवंत माणसं, इंटेलेक्च्युअल माणसं एकत्र झाले तर निश्चित चांगला बदल होईल. वडापे साहेब, तुम्हाला जातीपातीच्या धर्माच्या आणि याच्या त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे. न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, मानवता, प्रेम आहे, शेजाधर्म आहे, कणव आहे, आत्मीयता, हेयवाद आहे, विज्ञानवाद. असं मला दुर्दैव हे वाटतं की या सगळ्या महिलांनी विज्ञान स्वीकारलं. विज्ञान याच्यासाठी स्वीकारलं की ती लिपस्टिक लावली पाहिजे. विज्ञान यासाठी स्वीकारलं की छानपैकी सोन्याचा चेन आपण गळ्यात घातली पाहिजे. पण मी म्हणतो विज्ञान स्वीकारण्यापेक्षा तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन का स्वीकारत नाही? आजही तुम्ही एखाद्या गायीच्या पाठीने हात फिरवा. मी साहेब मला कोरोना झाला होता आणि त्या सुमित्रा महाजन म्हणाले होते की 40 म्हणा तुम्ही तुमचा व्याज आम्ही मागतो. कारण हा डोलारा उभा करताना किती कष्ट उपसावं लागलं हे तुम्हाला प्रत्यक्षात माहीतच आहे. आणि मी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता विनंती करते आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब यांनी या समता पर्वाच्या कार्यक्रमाला आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्याव्या. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं याच ग्राउंडवर दरवर्षी जो समता पर्व कार्यक्रम त्यावेळेचे जिल्हाधिकारी हर्षदीपजी कांबळे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी अस्तित्वात आला आणि त्याला दिवसेंदिवस आणखी चांगली स्थिती निर्माण करण्याचं काम सातत्यानं दरवर्षी आयोजन करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. आणि 25 वर्ष ज्या उत्साहाने विशेषतः सर्व महिला भगिनींचा जो सहभाग या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय, त्यामुळे निश्चितच समता पर्वांचा जो उद्देश आहे, समतेचा जो उद्देश आहे, त्याला अनुरूप अशा प्रकारचं समता पर्वाचं आयोजन सातत्यानं या ठिकाणी होत आहे. यावेळेला आज या ठिकाणी 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आज व्याख्यान ज्यांचं ठेवलं संजय आवटे साहेबांचं, या निमित्तानं सन्माननीय खासदार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. वसंतरावने मला असं वाटलं की 2 शब्दात बोला म्हटल्यावर वसंतराव कसे बोलू शकतील, कशी कसरत करतील यांचा प्रश्न माझ्यासमोर होता. परंतु त्यांनी आपल्या सर्वांना खिळून ठेवलं आणि खरं एक मार्मिक अशा पद्धतीनं सातत्यानं, कारण ते नेहमीच बोलतात, सर्वांना खिळून ठेवतात, अशा प्रकारे त्यांचंही भाष्य या ठिकाणी मी ऐकलं. शेवटी समता पर्व आपण त्या वेळेला जे काही व्याख्यान होतं, त्या वेळेला जे काही चर्चा होते त्यावर आधारितच आपण समता पर्वाला पाहतो की समतेच्या दृष्टिकोनातून पुरुष महिला एकत्र असाव्यात, महिलांनी काय सोडावं, पुरुषांनी काय करावं, किंवा त्यामध्ये आणखी काही विषय घेतल्यावर त्या विषयाला धरूनच आपण पुढे जात असतो. संजय आवटे साहेबांनी विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं, जे अमेरिकाचे प्रेसिडेंट ओबामाचं त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं उदाहरण दिलं की ओबामासुद्धा अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. याच्या पाठीमागे संपूर्ण जग आणि जगाचं जी त्या ठिकाणी कल आहे तो कशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बदलतो आहे, देशामधला बदलतो आहे, याचं चांगलं उदाहरण संपूर्ण जगासमोर त्या ठिकाणी ओबामा अध्यक्ष झाल्यानंतरच आपल्या सर्वांना दिसत. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की आज ट्रम्प आलेत, इथे कोण आले त्यांचा उल्लेख नाव त्यांनी घेतलं नाही, पण अशी लोक या ठिकाणी आली. म्हणजे जे संपूर्ण जग एक वेगळ्या याच्यामध्ये विणल्या जात होतं,
समतेचा विचार किंवा जातीपातीची बंधनं तोडायची व धार्मिक बंधनं तोडून आपण सर्व जग मानवच्या दृष्टिकोने एकत्र यायचं. सगळ्यांना समता हा शब्दच फक्त लक्षात असला पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी आपण समतेनं पुढे गेलं पाहिजे. हे जे जग मोठ्या वेगाने पुढे जात होतं त्याला कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये खीळ बसल्याचं आपल्या सर्वांना जाणवतं. कुठल्याही राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आज अमेरिकेमध्ये सुद्धा की आम्ही कधी पाहिलं नव्हतं, परंतु जातीय दंगले त्या ठिकाणी व्हायला लागले, धार्मिक त्या ठिकाणी द्वेष त्या ठिकाणी पसरला जाऊन राहिला. हे काही जगाच्या दृष्टिकोन योग्य उदाहरण नाही आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा जे समतेच्या विचारानं आम्ही चाललो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच जगाला सुद्धा त्या प्रेरक आहेत आणि संपूर्ण देशाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, जे संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. ते विचार ही समतेचा विचार आहे. मग कुठल्याही विषयामध्ये असो की आम्ही मग आर्थिक समता असो की सामाजिक समता असो की न्याय देणारी समता असो, या समतेला उद्ध्वस्त करण्याचं सुरुंग लावण्याचं काम अलीकडच्या याच्यामधून जे चालू आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण स्वतःच्याच मनामध्ये उलगडा आपण करून घेतला पाहिजे. कुठल्या दिशेला आपण जातो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीच घटना याच्यामध्येच अंतर्भूत आहेत. समता हा विचार त्याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवतोय. प्रत्येक गोष्टीमधून बाबासाहेबांनी प्रत्येक इथं विश्लेषण केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये सर्व धर्मातील सर्व जनतेला न्याय कसा मिळेल. त्यांचे सगळेच आपण फॅन आहोत. ते संजीवजी आवटे साहेब यांचं भाषण ऐकण्याच्यासाठी, यांचं मनोगत ऐकण्याच्यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो होतो. या ठिकाणी उपस्थित खासदार माझे मित्र संजयजी देशमुख साहेब, माजी मित्र माननीय माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे साहेब, माजी मंत्री वसंतरावजी पुरके साहेब, समता पर्व याच्या आयोजनामागील संपूर्ण टीम, विशेषतः आमच्या भगिनी मंडळी, या सर्वांना उद्याच्या येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा विचार आपण ज्या पद्धतीनं आज सुरुवात केली, आज विचाराची पेरणी केली, आमच्या भगिनींना सोबत घेऊन ती पेरणी उद्याच्याला आपल्याला भविष्यात खरोखर उज्ज्वल भविष्याची वाटचाल ठरेल, अशा पद्धतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. असे आदरणीय श्री संजयजी आवटे साहेब, आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, आदरणीय वसंतरावजी पुरके सर, आमचे मित्र माजी आमदार खाजा बेगजी, मुख्य संयोजिका समता पर्व माधुरीताई वाळके, समता पर्वाच्या प्रवक्त्या सीमाताई तेलंग, प्रबोधिनीताई रामटेके, बबिताताई माळवी, ज्यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं असे आमचे मित्र केशवजी सवळकर, मंचकावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी, या समता पर्वासाठी खास करून या ठिकाणी या समता पर्वाची आयोजन समिती, नियोजन समिती, मार्गदर्शन समिती, समता पर्वाचे युवा समिती, या ठिकाणी उपस्थित असलेले शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, वडीलधारी मंडळी, युवक मित्रमंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी संजयजी आवटे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्या सर्वांमध्ये एक चांगल्या प्रकारचा जोश निर्माण झालेला आहे. आणि गेल्या 1 वर्षापूर्वी जी आपण लढाई चालू केली होती, त्या लढाईला आणखी बळ या ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष तुम्ही आम्ही विचार जरी केला, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचं वातावरण, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, ह्या सर्वाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संघर्षाला सुरुवात केली आणि त्या संघर्षामध्ये ते यशस्वी झाले. असा संघर्ष तुमच्या आमच्या नशिबात या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आपल्यामध्ये आलेला आहे. त्या संघर्षाच्या भूमिकेसाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र राहून या ठिकाणी संघर्षाची मशाल हाती घेऊन ही मशाल
पेटवण्याचं कामसुद्धा आपण लोकसभेच्या माध्यमातून केलं. निश्चितपणे समता पर्व या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये डॉक्टर कांबळे साहेबांनी जी सुरुवात केली होती, या समता पर्वाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून सातत्यानं झाले आहे. आणि समता पर्वाची या ठिकाणी अनेक वक्ते विचारवंत या यवतमाळ शहरामध्ये समता पर्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आले. या समता पर्वाच्या सर्व मंडळीचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि हा समता पर्व सातत्यानं आपण असाच चालू ठेवू. तुम्ही आम्ही सर्व मिळून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या यवतमाळमध्ये जो आदर्श आपण निर्माण केलेला आहे तो आपण सर्व महाराष्ट्रात हा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचा माहोल आहे, ज्या प्रकारचं दृश्य आहे इतके छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींनी या समता पर्वाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्यासमोरही मला दिसत आहेत मोठ्या संख्येनं. आणि खरं म्हणजे मला अंदाज नव्हता की एवढी गर्दी असेल आणि एवढी मोठी संख्या असेल. प्राध्यापक अंकुश वाकडे हे माझे जुने स्नेही, त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला यवतमाळला यायचं आहे. गेली 3 वर्ष आमचा लपंडाव सुरू होता पण येणं होत नव्हतं. आणि माझा अजिबात असा अंदाज नव्हता की एवढे लोक असतील. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी अंदाज करणं बंद केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या प्रकारे संख्या दिसते महिलांची ती महत्त्वाची यासाठी आहे कारण सगळा गोंधळ यांनीच घातलेला आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यांनी हा गोंधळ घातला आता हा गोंधळ निस्तरायचा पण त्यांनाच आहे. आणि म्हणून या प्रकारच्या कार्यक्रमाचं समता पर्वाचं आयोजन इथं होणं मला अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं वाटतं. सगळ्या जातींचे, सगळ्या धर्मांचे असे सगळे मित्र इथे एकत्र आलेले आहेत. सगळ्या सख्या मला दिसत आहेत आणि या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय आहे? तुम्हाला नेहमी असं वाटतं की मला लोक विचारतात की सगळं उद्ध्वस्त होत चाललं आहे तरी तुम्हाला आशा का वाटते? मी नेहमी सांगत असतो लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. कोणी काही म्हणू द्या, कोणी काही म्हणू द्या, कितीही बुलडोजर मोठा असू द्या, माझ्या भीमाचा किल्ला एवढा मजबूत आहे ना. आणि अंकुश वाकडे सर, वाकडे आडनाव असणारा अत्यंत सरळ मनाचा माणूस पण त्याचा अंकुश फार महत्वाचा. मी तुम्हाला सांगतो की हा किल्ला महत्वाचा आहे आणि हा फक्त किल्ला नाही आहे, ही किल्ली पण आहे. कुठली समस्या असो, कुठलाही प्रश्न असो, एकच किल्ली आहे, जय भीम. मध्यंतरी माझ्या एका पुस्तकाचं लेखन सुरू होतं आणि तेव्हा मी साम टीव्हीला संपादक होतो. त्या लेखनाच्या निमित्तानं माझं बरंच वाचन चाललेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं माझ्या गाडीमध्ये होती. डिकीमध्ये, गाडीमध्ये बरीच पुस्तकं होती. माझा ड्रायव्हर मला असं म्हटला तर ती गाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं फार ठेवली आहेत, ती जरा काढा. मी म्हटलं का? म्हणजे सिक्युरिटी गार्ड मला विचारत होता साहेब जय भीम आहेत. म्हटलं त्याला सांग साहेब तर जय भीम आहेतच पण या देशातला प्रत्येक जण जय भीम. जो भारतीय आहे तो जय भीम आहे. कारण जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड. आणि म्हणून अशा वेळी एक लक्षात घ्या, अंधकार झाला आहे, फार भयंकर अवस्था आहे, दरवाजामध्ये भयंकराच्या आपण उभे आहोत असं कोणी किती म्हटलं तरी मला अजिबात चिंता वाटत नाही. हा संघर्ष करण्यासाठी पावलापुरतं बळ जे मिळणार आहे ते जय भीममधून मिळणार. फक्त त्यासाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हा वारसा काय आहे हे आपल्याला नीटपणे कळालं पाहिजे. मला आनंद याचा आहे, हे कमाल आहे. मुळामध्ये यवतमाळमध्ये बाबासाहेबांच्या हयातीमध्येच वाढदिवस साजरा होतो. ही परंपरा यवतमाळ तेव्हापासून आजपर्यंत आणि गेली 20 वर्ष या प्रकारचा समता पर्वाचा उत्सव साजरा होतो आहे.
मला असं वाटतं की ज्यांना भारत कळत नाही ना त्यांनी समता पर्वामध्ये या. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे बीड आहे असं वाटतं त्यांनी यवतमाळ पण बघावं आणि मग कळेल इथे काय काय चाललेलं आहे. या सगळ्या जाती समूहांनी एकत्र येणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट. वसंत पुरके सर इथे बसलेले आहेत, त्यांचं वय 68 पण अजिबात वाटत नाही. मी त्यांना म्हटलं बापू सेहत के लिए तू हानिकारक आहे. पुरके साहेब तुम्हाला सांगतो आपली सगळ्यात अडचणीची गोष्ट काय, आपल्याला विभागून टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि हे विभागात असताना एकत्रितपणे एकसंधपणे उभं राहणं हे आव्हान आपल्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सांगावं लागेल की महाराष्ट्र म्हणजे काय, भारत म्हणजे काय. मी नेहमी सांगत असतो भारत माता की जय असं अनेक जण म्हणत असतात. अरे भारत माता की जय आम्ही 100 वेळा म्हणू, 1000 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतायत भारत माता की जय म्हणा. आमचा भारत काय आहे, आमच्या भारताची कल्पना काय आहे, ती कल्पना मी नेहमी सांगत आलेलो आहे. ती कल्पना आहे गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. या तिघांना सोबत घेत आपल्याला ही कल्पना मांडावी लागेल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर यांना एकत्र बांधत आपल्याला पुढे जावं लागेल. अलीकडे अडचण काय झाली माहिती आहे का, अमुक महापुरुष त्या जातीचा. मध्यंतरी मला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला पुण्यामध्ये. छगन भुजबळांनी मला फोन केला की सर तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचा आहे, तुम्ही याल का. कारण त्यांनी तो गोंधळ घातलेला होता, त्यामुळे मी येईल का अशी त्यांना भीती होती. मी त्यांना म्हटलं, मी पुणेकर असल्यामुळे त्यांना म्हटलं पुरस्काराची रक्कम किती आहे. त्या फोनमध्ये 2 वाक्य प्रामुख्याने असायची. पहिलं वाक्य, साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला. दुसरं वाक्य, माहिती नव्हतं तुम्ही ओबीसी आहात, माळी आहात. मी म्हटलं अरे ज्या महात्मा फुल्यांनी जाती अंतासाठी संघर्ष केला त्या महात्मा फुल्यांच्या नावानं तुम्हाला जात दिसते. मला आठवलं आता फुले सिनेमाची चर्चा बरी सुरू आहे, तो प्रत्यक्ष आल्यावर बघू आपण काय नक्की आहे ते. पण महात्मा फुल्यांवर आचार्य प्रक यात्रेने सिनेमा केला आणि तो सिनेमा फार चांगला केला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण सिनेमा थिएटरवर काही चालला नाही आणि पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा पुणेकरांनी सत्कार केला. आचार्य प्रख्यात्र हे आमचेच आद्य. आत्र्यांनी त्यांना विचारलं पुरस्कार आहे पण पुरस्कारासोबत काही निधी आहे का. पुणेकर म्हटले भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि चांगली शॉल आणलेली आहे. प्रख्यात्रांना सत्कार झाला आत्र्यांचा आणि सत्कार झाल्यानंतर आत्र्यांचं भाषण झालं. आत्रे असं म्हटले की हा सिनेमा मी काढला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. याचं कारण सिनेमा माळ्यावर काढला त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितला नाही आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगावं लागेल, मी नेहमी सांगत आलेलो आहे. अरे महात्मा फुले, तुम्ही कल्पना करा, मी छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा, हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी, महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी, महात्मा फुलेंनी. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी, महात्मा फुले. आणि बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला 14 तळाचा, तेव्हा बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. ज्योतिबा शिवबा बाबा यांच्यामधलं हे जैव नातं आपल्याला सांगावं लागणार आहे आणि नव्या पिढीपर्यंत हे नीटपणे पोहोचवावं लागेल. मला समता पर्वाच्या अनुषंगाने प्राध्यापक अंकुश आनंद याचा आहे की तुम्हाला सांस्कृतिक राजकारणाचं महत्त्व समजलेलं आहे. सांस्कृतिक राजकारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्याकडे आपलं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे. सांस्कृतिक राजकारणाशिवाय सांस्कृतिक भुयारातनं राजकारण जन्माला येतं. आज तुम्हाला मी एक वाक्य सांगतो, निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशहा पराभूत होत नसतात आणि जे निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होतात त्यांना हुकुमशहा म्हणत नसतात.
त्यामुळे जर तुम्हाला काही करायचं असेलच तर तुम्हाला जनतेचं राजकारण उभं करावं लागेल, लोकांचं राजकारण उभं करावं लागेल, नागरिकांचं राजकारण उभं करावं लागेल. या देशामध्ये एक लक्षात घ्या, हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा, उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू जर असेल तर सर्वसामान्य माणसानं राजकारण करणं हे जास्त आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते, लोकशाहीबद्दल अनेकांना चिंता वाटते, मलाही चिंता वाटते, पण माझा भरोसा राजकीय पक्षांवर नाही. राजकीय नेते विकले जाते हे बाबासाहेबांना तेव्हाच माहिती होतं. राजकीय नेते विकले जाते हे पूर्वी आपल्याकडे थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं पुरके साहेब. आता थोरांची ओळख नाहीये, पण टीव्ही लावला की चोरांची ओळख होती. आणि मिर्झा बेग साहेब, पूर्वीचे चोर पाकिटे चोरायचे, आता काय चोर पक्ष चोरतात. बाबासाहेब म्हटले की माझा भरोसा या राजकीय नेत्यांवर नाही, राजकीय पक्षांवर नाही, माझा भरोसा उद्योजकांवर पण नाही आणि माझा भरोसा माध्यमांवर पण नाही. तुम्हाला कल्पना, एक संदर्भ देऊन ठेवतो फक्त. बराक ओबामांचा मगाशी उल्लेख झाला. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले. ज्या अमेरिकेमध्ये बराक ओबामा भिंती पाडण्याची भाषा करत होते, सेतू बांधण्याची भाषा करत होते, त्याच अमेरिकेमध्ये ट्रम्प नव्या भिंती बांधण्याची भाषा करत होते. आणि त्यांच्या पहिल्या भाषणाच्या वेळी त्यांच्या समोर कोण बसलं होतं? ॲलन मस्क, ट्विटरचे, जेफ बिझोस, ॲमेझॉनचे, आणि मार्क झुकरबर्ग, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप, सबका मालिक एक, हे तिघं बसले होते. याचा अर्थ असा आहे, माध्यमं, उद्योजक आणि विखारी राजकारण यांची युती झाली. आजचा काळ अत्यंत कठीण आहे. इकडे ट्रम्प आहेत, जिनपिंग आहेत, पुतिन आहेत, आपल्याकडे कोण आहे मी सांगत नाही. अशा कालावधीमध्ये या राजकारणाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला संविधानिक मूल्य, आणि लक्षात घ्या, आणखी एक धोका सांगतो. या देशामध्ये संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच होते आहे, ही सगळ्यात अडचणीची गोष्ट. मिर्झा बेग साहेब, अशा वेळी तुम्हाला सांगावं लागेल माझा भारत काय, माझी मूल्य व्यवस्था काय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब म्हटले, माझा भरोसा या तिघांवर नाही, माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसाला. काय म्हटलं तुम्ही कल्पना करा, बाबासाहेबांनी प्रत्येकाला मताचा अधिकार पहिल्या दिवशी दिला. तुम्ही कल्पना करा, भारत हा एकमेव देश आहे जिथे कुठल्याही संघर्षाशिवाय प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. महिलांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुरुंगात घातलं गेलं, रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, पण महिलांना मताचा अधिकार 1928 पर्यंत नाही मिळाला. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता अनेक राज्यांमध्ये. अरे दूर कशाला, 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त डिनरला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये, म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. अशी अवस्था होती. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. एक कल्पना पुढे आली होती की मताचा अधिकार देण्यासाठी किमान शिक्षणाची अट असावी. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहे. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये सामूहिक शांती. मिर्झा बेग साहेब, मताचा अधिकार देणं प्रत्येकाला आणि मतदार यादी तयार करणं या देशाची हे किती कठीण काम होतं. एवढा महाकाय देश मतदार यादी तयार करणं अवघड होतं. मतदार यादीत घोळ घालणं सोपं आहे, तयार करणं कठीण होतं. पण गंमत काय व्हायची, तर महिला आहेत म्हणून मुद्दाम सांगतो, मोठ्या संख्येत लोक जायचे, मतदार अधिकारी जायचे, निवडणूक अधिकारी जायचे. ते बाईला विचारायचे, घरात कोण आहे, ती म्हणायची कुणीच नाही. मग तू कोण आहे, मग तिला म्हणायची बाई तुमचं नाव काय मावशी, ती म्हणायची मालूबाई. नवऱ्याचं नाव काय, मी नसती घेत. मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रेटिक नावाचं पुस्तक आहे.
अत्यंत रंजक इतिहास आहे हा. हे सोपं नव्हतं. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. मी नेहमी सांगत आलेलो आहे इतक्या सहजपणे मताचा अधिकार मिळालेला भारत हा जगातला एकमेव देश. आणि 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 जिथे निवडणुकीमध्ये मतं विकली जातात सहजपणे, तोही हा एकमेव देश. मी नेहमी सांगतो, एक लक्षात घ्या, जो जय भीम म्हणतो त्याला निवडणुकीमध्ये मत विकण्याचा अधिकार आहे, आणि जो निवडणुकीमध्ये मत विकतो त्याला जय भीम म्हणण्याचा अधिकार. अरे हा वारसा सोपा नाहीये. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणं, गांधी नेहरूंचा सांगणं वारसा, हे सोपं नाहीये. जबाबदारी आहे. जय भीम म्हणणं म्हणजे जबाबदारी आहे. आणि म्हणून मी म्हटलं, हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला, सर्वसामान्य माणसाला, बाबासाहेब म्हटले सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू, आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असला. मी नेहमी सांगत आलो, 25 नोव्हेंबर 1949लाच बाबासाहेबांचं जे भाषण आहे संसदेमध्ये, बाबासाहेब म्हटले, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावली. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपण. अंकुशराव, तुम्ही मगाशी उल्लेख केला मूकनायक, बहिष्कृत भारत, या सगळ्या नियतकालिकांचा बाबासाहेबांनी सुरू केलेल्या. जेव्हा मूकनायक सुरू केलं तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवल. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे. आणि व्यवस्थेला सर्वाधिक भीती कुठली असेल? बोलणारे माणसं, विचार करणारे माणसं. तुम्ही काही करा पण विचार करू. 8वीतली पोरगी IITच्या एंट्रन्सची तयारी करते. यासारखा मूर्खपणा जगात नाही. मी त्याला विचारलं, बाळ IIT कोणी स्थापन केली ते माहिती आहे? त्या घरी मी गेलो, मुलीला म्हटलं बोलवा जरा. आम्ही जेव्हा लहान होतो तर पाहुणे आले, संजू भाषण म्हणून दा. अध्यक्ष महोदय आणि बंधू भगिनींनो, सुरू संजू. लगेच 4 आणे, चॉकलेट, आणि पुन्हा बाळ तू काय होणार? परत मी एक विनोद वाचला कुठेतरी. एका लहान मुलाला विचारलं, बाळ तू मोठेपणी काय होणार? तो म्हटलं काही होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार. आणि तुम्ही एवढे मोठे झालात, अजून तुमचं काही झालं नाही, माझं काय होणार? पण त्या मुलामुलींपर्यंत, त्या वयोगटातल्या मुलामुलींपर्यंत हा देश पोहोचवणं, एक लक्षात घ्या, आपली सगळ्यात मोठी गफलत काय माहिती आहे का? परिवर्तनवादी चळवळींची 2 गफलती आपण केल्या. एक म्हणजे नव्या पिढीशी आपण बोललो नाही आणि बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, परिवर्तनवाद्याने एवढे अपरिवर्तनीय कोणीच नाही, बदलतच नाहीत. गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये भांडण होतं असं कुणीतरी तुम्हाला सांगतं आणि तुम्ही गांधीला शत्रू मानून टाकता. बरोबर, औरंगाबादला माझं भाषण होतं, मी बोललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग संविधान आलं, गांधी नेहरू आले. माझं भाषण झाल्यावर 4-5 तरुण मुलं अशी खट्टू झालेली होती. नांदेड जिल्ह्यातील हातगाव येथील नागसेन नगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संतोष तांबारे उपस्थित राहून नवयुवक मित्रमंडळ नागसेन नगर यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मामा बोलतात नंतर. जयंती संपन्न होत आहे. या जयंती समारंभाच्या निमित्तानं मुलगंधकुटी उद्धवला तालुका आरोग्य अधिकारी हदगाव यांच्या वतीने आरोग्य रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या आरोग्य रोग निदान शिबिराला मुलगंधकुटी बुद्धविहाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आणि मुलगंधकुटी बुद्धविहार नागसेननगर वासियांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आरोग्य तपासणीचा अधिकाधिक लाभ घेऊन या आरोग्य विभागाला सहकार्य करावे. हे
सुरुवात करायचं ना. पाठीमागे थांब ना तू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्या हदगाव नगरीमध्ये नागसेनगर या ठिकाणी भव्य दिव्य असं आपण आरोग्य शिबिर तपासणी आयोजित केले आहे. या आरोग्य शिबिराला बऱ्याच जणांनी आम्हाला प्रतिसाद दिला, म्हणून नवयुग मित्रमंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हदगाव येथे नागसेन नगर वासियांसाठी आम्ही भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व रुग्णांची तपासणी, BP, शुगर यासारख्या आजारांचं निदान आणि त्याच्यानंतर ज्यांना गरज आहे अशा गरजू लोकांना औषधोपचारसुद्धा इथं आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर जे काही महागड्या रक्त तपासण्या असतात त्यासुद्धा इथं आम्ही मोफत सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे. नागसेनवासियांचं खरं तर आभार मानू इच्छितो की या आज पावनदिनी सर्व जनतेसाठी त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं, आम्हाला निमंत्रित केलं, आमचा इथं सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मुलगंध कुटी बुद्धविहार नागसेनगर येथे असा एक उपक्रम आम्ही राबवत आहे. आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज या मुलगंध कुटी बुद्धविहार नागसेनगर येथे आम्ही आयोजन केलेले आहे. या आम्हाला खूप असा प्रतिसाद मिळत आहे. या आरोग्य शिबिराला आपल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे व उपविभागीय व तालुका आरोग्य अधिकारी हदगाव यांच्या सहकार्याने हे या शिबिराचे आयोजन मुलगंध कुटी बुद्धविहार नागसेनगर येथे आम्ही घेण्याचे ठरवलेले आहे. असा खूप असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. असेच उपक्रम आम्ही दरवर्षी साजरे करत असतो. आमच्या नवयुग मित्रमंडळ यांच्या सहकार्याने या शिबिराचे आम्ही आयोजन केलेले आहे. अशी सर्वांना विनंती करतो की या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथे रात्री 12 वाजेपासून विविध प्रकारचे कार्यक्रम मुख्य संविधान चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात येऊन सकाळपासून विविध कार्यक्रमाची रेलचेल करण्यात आली होती. याविषयी आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांचा हा रिपोर्ट.
कर दिन प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा मुलींच्या वडिलांच्या डोक्यावरचा भार कमी होईल आणि या सर्वांमुळे भावा बहिणीमध्ये भांडण होतील त्याचं काय आणि यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत बिघाड होईल ते चालणार आहे का आपल्याला आणि या बायका डोक्यावर बसतील ते वेगळं ते सोडूनच द्या अच्छा म्हणजे तुम्हाला स्त्रियांना आपल्या दहशतीखालीच ठेवायचं आहे हो असं समजा त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही आम्हाला त्याचा अभिमान वाटतो अहो आंबेडकर हिंदू धर्मातल्या सर्वच गोष्टी बदलायला नाही सांगत आहे नव्याने रूढी निर्माण करण्याचा हेतू नाही आहे आणि तसं पाहायला गेलं तर जुन्या हिंदू संस्कृतीत 25% स्त्रियांना संपत्तीत वाटा होताच की आणि सनातनी पुरोहितांनी तो हक्क शेवटचा म्हणून दिला म्हणून हे बिल नव्याने हक्क मिळवून देण्याचं काम करीत आहे अच्छा आता कोणी सांगितलंय तुम्हाला ते आंबेडकर यांनीच ना आता हे लोक सांगणार आपल्याला ग्रंथात काय लिहून ठेवलंय ते हे बघा आंबेडकर काही वेगळं सांगत नाही आहे आणि उगाच विरोध करायचा नसतो बिलात मांडलेल्या 80% गोष्टी हिंदू धर्मात आधीपासूनच नमूद आहेत आणि आता फक्त 20% गोष्टी नव्याने अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्याही सुधारण्याच्या दृष्टीने आणि काय ती सुधारणा एक पत्नीत्वाचं चलन सुरू करणं लग्नाच्या बायकांना घटस्फोटाचा अधिकार संपत्तीत बरोबरीचा वाटा शिक्षणाचा अधिकार विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार संपत्तीत बरोबरीचा वाटा मतदानाचा अधिकार नाही आम्हाला मान्य नाही बिलकुल मान्य नाही आज आपल्या राजनेत स्वागत आहे आमच्या नजरेला नजर देण्याची त्या शूद्र स्त्रियांची हिंमत आमच्या बरोबरीने येणार त्या आम्हाला मान्य नाही नाही म्हणजे नाही बिलकुलच मान्य नाही अहो आपल्याला मान्यच करावं लागेल ते आंबेडकर काय ऐकणार आहेत का नाही जे मनुवाद्यांनी पूर्वी मनु ग्रंथात लिहून ठेवलं आहे तेच होणार आंबेडकरांच्या मनाने काही एक होणार नाही नाही म्हणजे नाही बिलकुल होणार नाही त्या सक्षमीकरणासाठी हे बिल मांडणे पास करून घेणे खूप आवश्यक आहे आणि तुम्ही विरोध करताय बघ सविता आता तूच समजून सांग यांना अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.